मित्रांनो, राज्यात 4 जिल्ह्यांमध्ये 25% अग्रिमच्या अधिसूचना काढण्यात आलेल्या होत्या। तर 4 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना खरीप हंगाम 2024चा 25% अग्रिमचा पीक विमा हा वितरित होणार होता। परंतु मित्रांनो, झालं असं की या 4 जिल्ह्यापैकी एका जिल्ह्यातील 25% अग्रिमच्या अधिसूचना या कंपनीने फेटाळल्या आहेत। तर त्या 4 पैकी कोणता जिल्हा आहे ज्याच्या अधिसूचना 25% अग्रिमच्या अधिसूचना या कंपनीने फेटाळल्या आहेत आणि एक्झॅक्ट त्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मग आता रक्कम मिळणार तर किती मिळणार, म्हणजे 75% रक्कम मिळणार की 25% मिळणार अग्रिमच्या, की एक्झॅक्ट जे वैयक्तिक क्लेम केलेले शेतकरी आहेत त्यांच्यापैकी हा पीक विमा शेतकऱ्यांना मिळणार आहे। तर त्याविषयीची सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये क्लिअर करण्याचा प्रयत्न करणार आहोत। तत्पूर्वी जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जे समोरील बेल आयकन बटन आहे ते दाबायला विसरू नका। तर नमस्कार मित्रांनो, मी राज सुरेदळ, स्वागत आहे कृषी मॅन यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, खरं तर हा व्हिडिओ कालच बनवायला पाहिजे होता, परंतु थोडीशी लेट अपडेट आपल्यापर्यंत आल्यामुळे हा व्हिडिओ थोडासा लेट झालेला आहे। तर मित्रांनो, जवळपास 4 जिल्ह्यामध्ये 25% अग्रिमच्या खरीप हंगाम 2024च्या अधिसूचना काढण्यात आलेली होती। ते 4 जिल्हे कोणते होते? नांदेड होता, हिंगोली होता, त्यानंतर यवतमाळ होता आणि परभणी होता। हे 4 जिल्ह्यांना 25% अग्रिमच्या अधिसूचना काढण्यात आलेली होत्या आणि या 25% अग्रिम जे रक्कम आहे त्या वाटप देखील होणार आहेत असं सांगण्यात होतं। परंतु कालपर्यंत ह्या गोष्टी खरं तर ही न्यूज आपल्यापर्यंत होती, अपडेट होती। परंतु मित्रांनो, झालं असं की यवतमाळ जिल्ह्यामध्ये काय झालं, आपल्याला अगोदर कन्फ्युजन झालं की बाबा यवतमाळ जिल्ह्याच्या बऱ्याच कमेंट आपल्याला आल्या होत्या की बाबा आम्हाला 4,000 मिळाला कापूस पिकाचा, आम्हाला 200 रुपये तूर पिकाचा मिळाला वगैरे वगैरे बऱ्याच कमेंट आल्या आपल्याला की आम्हाला एवढा कमी, म्हणजे एकंदरीत बघायचं झालं तर शेतकऱ्यांचं असं म्हणणं होतं की पीक विमा मिळून काहीही फायदा नाही, शेतकऱ्यांना पीक विम्याचा कोणताही फायदा होणार नाही आणि हे पीक विमा म्हणजे 25% अग्रिमचा पीक विमाच नाही असं शेतकऱ्यांचं म्हणणं होतं। तर मित्रांनो, हेच झाले। मित्रांनो, यवतमाळ जिल्ह्यातील जे शेतकरी पात्र होते अगोदर काय केलं होतं, जवळपास हिंगोली, नांदेड, परभणी या 3 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 25% अग्रिमच्या अधिसूचना काढण्यात आलेल्या होत्या। त्याच्यामध्ये बघायचं झालं तर या 3 जिल्ह्यातील 18,84,000 शेतकऱ्यांना 705 कोटी रुपयांचा अग्रिम पीक विमा मिळणार होता। परंतु झालं काय, तर यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना याच्यापासून वंचित राहावं लागलेलं आहे, वगळण्यात आलेलं आहे। आत्ताच आपल्याकडे GR आलेला आहे। तर त्या GR मध्ये काय सांगितलेलं आहे की 3 जिल्ह्यामध्ये अग्रिम भरपाई देण्यासाठी कंपन्या तयार झाल्या आहेत आणि परभणी जिल्ह्यात सर्वाधिक 296 कोटी 88 लाख रुपयांची अग्रिम पीक विमा रक्कम भरपाई ही मिळणार आहे। मी कालच एक व्हिडिओ बनवला होता की यवतमाळ नंतर परभणी जिल्ह्याचा नंबर लागणार आहे पीक विमा वाटपासाठी। त्यानंतर मित्रांनो, नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 254 कोटी 59 लाख रुपयाचा अग्रिम पीक विमा मिळणार आहे। तर नांदेड जिल्ह्याचा पीक विमा कधी मिळणार आहे त्याविषयीचा सविस्तर व्हिडिओ आपण यानंतरच्या व्हिडिओमध्ये आपण अपडेट देणार आहोत। तुम्ही जर नांदेडतून असाल तर सबस्क्राईब करून ठेवा। त्यानंतर मित्रांनो, हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 154 कोटी 36 लाख रुपयांची अग्रिम पीक विमा 25% अग्रिम रक्कम देण्यासाठी मंजुरी देण्यात आली होती। हे झाले 3 जिल्हे। तर 3 जिल्ह्यामध्ये एकूण 705 कोटी 54 लाख रुपये भरपाई मिळणार आहे। तर 18,84,000 शेतकऱ्यांना ही भरपाई मिळणार आहे। तर एकंदरीत बघायचं झालं मित्रांनो, यवतमाळ जिल्ह्यातील शेतकरी फार नाराज झालेले आहेत पीक विम्यासंदर्भात। त्यांच्या खात्यावर ह्या रकमा वितरित झालेल्या आहेत, परंतु त्यांच्या खात्यावर ह्या रकमा एवढ्या कशा काय कमी रकमा आल्या असं शेतकऱ्यांना प्रश्न पडलेला होता। तर राज्य सरकार आपला जे मी सांगितलं होतं काल काहीतरी एका व्हिडिओमध्ये की 705 कोटी रुपयांचा जे पहिला विमा हप्ता आहे ते राज्य सरकार शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित करणार आहे। तर यामध्ये बघायचं झालं मित्रांनो, 4 जिल्ह्यामध्ये अग्रिम भरपाई देण्याच्या अधिसूचना जिल्हाधिकाऱ्यांनी काढल्या होत्या। यात यवतमाळ, नांदेड, परभणी आणि हिंगोली या जिल्ह्यांचा समावेश होता। तर यापैकी यवतमाळ जिल्ह्यानं काय पाप केलं असं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे। व यवतमाळ जिल्ह्यांच्या शेतकऱ्यांनी काय पाप केलं, आम्ही देखील 25% अग्रिमच्या अधिसूचना काढण्यात आलेल्या होत्या, आम्ही देखील 25% अग्रिमचा पीक विम्याची वाट बघत होतो, परंतु आमच्या हिश्श्याला काय आलं, कापूस पिकाला 3,000 4,000, काही शेतकऱ्यांच्या कापूस पिकाला एकरी 1,500 रुपये आले एका शेतकऱ्याला। एका शेतकऱ्याचं म्हणणं, बाबा माझ्या खात्याला जे तूर पिकाचा विमा आहे 250 रुपये पीक विमा आलेला आहे तूर पिकाचा। असे बरेच शेतकरी होते, तुम्ही कमेंट देखील मागच्या व्हिडिओमध्ये जाऊन बघू शकता त्या शेतकऱ्यांचे। तर यवतमाळ जिल्ह्यात 25% अग्रिमच्या भरपाई देण्यास कंपनीने नकार दिला, म्हणजेच अधिसूचना फेटाळली आहे। त्या कारणास्तव त्या शेतकऱ्यांना हे 200-250 रुपये, 1,500 रुपये, 4,000 रुपये हे असा पीक विमा मिळत आहे। तर नांदेड, परभणी आणि हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना हे जे अग्रिमची 25% रक्कम आहे ती मिळणार आहे। म्हणजे जे अधिसूचना काढल्या शेतकऱ्यांना आशेवर ठेवलं, शेतकऱ्यांना आम्ही रकमा देऊ 25% अग्रिमच्या जे 50पेक्षा जास्त कमी जे नुकसान दाखवल्या गेलेलं आहे, तर असं वगैरे वगैरे बरेच झालं।
परंतु मित्रांनो, यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना या अधिसूचनामधून फेटाळण्यात आलेल्या कंपनीने साफ नकार दिला, बुवा आम्ही 25% अग्रिमच्या आम्ही वाटप करत आहोत, परंतु 25% अग्रिममधून नाही, आम्ही आमच्या परीने आमच्या जे हिस्स्यानुसार आम्ही शेतकऱ्यांच्या खात्यावर ह्या रक्कम वितरित केल्या. म्हणजे एकतर कंपनीने क्लिअर सांगितले नाही बुवा आम्ही 25%च अग्रिम वाटप केल्या, की आम्ही 75% वाटप करत आहोत, की आम्ही या दोन्हीपैकी काही नाही. आमच्या जे आम्हाला जे वाटेल त्या पद्धतीने आम्ही शेतकऱ्यांचं नुकसान बघून, टक्केवारी बघून आम्ही रक्कमा वाटप करू, असं काही क्लिअर केलं नाही. डायरेक्ट अधिसूचना फेटाळल्या गेल्या आहेत आणि शेतकऱ्यांना 25% अग्रिमचा पीक विमा मिळत आहे, की एक्झॅक्ट कोणता पीक विमा मिळत आहे ते देखील शेतकऱ्यांना क्लिअर सांगण्यात आलेलं नाही. तर काही शेतकरी जर परत एकदा माझा व्हिडिओ बघत असतील तर त्या शेतकऱ्यांना सांगतो मी, की हा 25% अग्रिमच्या अधिसूचनामधून फेटाळण्यात आलेला आहे तुमच्या जिल्ह्याला. त्यामुळे तुमच्या खात्यावर तूर पिकासाठी 250 रुपये, एकरी 1500 रुपये काही शेतकऱ्यांना मिळालेले आहेत. एक शेतकरी बऱ्याच कमेंट करत होता, त्या शेतकऱ्याला मला वाटते 4000 रुपये काहीतरी, मला वाटते त्याचं 2.70 हे असं काहीतरी क्षेत्र आहे. तर त्या शेतकऱ्याला तेवढ्या क्षेत्रामध्ये कापूस पिकाला, सोयाबीन पिकाला 4000 रुपये अशा पद्धतीने पीक विमा वाटप होत आहे. तर ही होती छोटीशी माहिती मित्रांनो. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तुम्ही देखील नांदेड, हिंगोली, परभणी या जिल्ह्यातून असाल, तुमच्या देखील जिल्ह्याविषयी सविस्तर माहिती मी पुढच्या व्हिडिओमध्ये अपडेट देण्याचा प्रयत्न करणार आहे. तर तोपर्यंत या व्हिडिओला जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना त्यांचं एक्झॅक्ट काय होत आहे हे देखील कळणे फार महत्त्वाचे आहे. लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा. धन्यवाद.